मीरा भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील इमारतीमध्ये बिबट्या शिरलेला आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झाले। रुग्णालयामध्ये या 3ही जणांवरती उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तलाव रोड परिसरातील पारिजात बिल्डिंगमध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळालेला आहे। आपण पाहतोय मीरा भाईंदरमधल्या तलाव रोड परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसलेला आहे। 3 जण जखमी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेले आहेत आणि या 3ही जणांवरती सध्या उपचार सुरू आहे। हा बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असल्याचं आपण पाहू शकतोय। कशा प्रकारे या बिल्डिंगमध्ये हा बिबट्या शिरला आणि त्यानंतर 3ही जणांवर त्यानं हल्ला केला। ही बिबट्याची दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। मीरा भाईंदरमधल्या तलाव रोड आज साईबाबा हॉस्पिटलच्या मागे एक पारिजात बिल्डिंग आहे आणि त्या पारिजात बिल्डिंगमध्ये सकाळी 8 वाजता एक बिबट्या पहिल्या माळ्यावरती एका रूममध्ये घुसला। मी तुम्हाला दाखवू शकतो, हा जो रूम आहे, रूममध्ये सकाळी 8 वाजता बिबट्या घुसला आणि त्या बिबट्यानं 3 ते 4 जणांना घायल केला आहे। आणि जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात इथे अधिकारी वगैरे दाखल झालेले आहेत। मात्र वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी गरज असताना ते मात्र इथे अजूनही पोहोचलेले आहेत। ते बोरवलीवरून निघाल्याची माहिती मिळत आहे। मात्र पोलीस प्रशासन मात्र इथे घटनास्थळी दाखल झालेले आहे। त्याचबरोबर जे अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा तिथे दाखल झालेले आहेत। तर मोठ्या प्रमाणात तिथे जे तिथं क्राऊड मात्र मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे। या बिल्डिंगच्या बाहेरची पारिजात बिल्डिंग आहे, तिथे मोठ्या प्रमाणात जी क्राऊडच्या आजूबाजूची जे पब्लिक आहे ते मोठ्या प्रमाणात दाखल झालेले किंवा जे अधिकारी वगैरे महानगरपालिका असतील किंवा जे अग्निशमन दलाचे अधिकारी हे मात्र इथे दाखल झालेले। मात्र इथे कोणत्या इथे ज्या प्रकारे वन विभागाचे अधिकारी इथे दाखल होण्याची गरज असताना मात्र वन विभाग मात्र इथे अजूनही पोहोचलेला आहे। ते बोरवलीवरून निघाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। घटनास्थळी इथे पब्लिक मात्र मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहू शकता, चारही बाजूला इथे जमा झालेला आहे। अशा वेळेला बिबट्या हा लोकवस्तीत कसा घुसला, तर बिबट्या जर पब्लिक लोकवस्तीत घुसला आता मात्र मीरा भाईंदरमध्ये एक भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या बिबट्याला पकडण्याचे सरकारचे जे प्रयत्न आहेत ते होते त्यांना सुद्धा साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। आता मात्र बिबट्याला पकडण्याचे सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत। लोकवस्तीत हा बिबट्या आता घुसायला लागला, त्यामुळे जे वातावरण जे आहे ते मीरा भाईंदरमध्ये आता पाहायला मिळत आहे। आता मात्र कशा प्रकारे त्याला जेरबंद करणार आणि वन विभागाचे अधिकारी मीरा भाईंदरमध्ये कधी पोहोचणार हे पाहणं उत्सुकतेचं करणार आहे। मी वैभव टीव्ही मराठी मीरा भाईंदरच्या पूर्वेकडील आज मोठी बातमी, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा राज्यपालांनी आता मंजूर केलेला आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आलेला होता। वादग्रस्त मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांना ओळखलं जाऊ लागलं होतं आणि आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे, जो की राज्यपालांनी मंजूर केलेला आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, सविस्तर अपडेट। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो अखेर राज्यपालांनी मंजूर केला आपल्याला पाहायला मिळतोय। मंत्रिपदावरून त्यांना हटवण्यात आलेला होता असल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतंय। तसं पत्र जे आहे ते राज्यपालांनी रिसिव्ह कॉपी जी आहे ते मुख्यमंत्र्यांना पाठवलेली आपल्याला पाहायला मिळते। काल आपण जर पाहिलं तर पहिलं अजित पवार यांनी हा राजीनामा जो आहे तो माणिकराव कोकाटे यांचा स्वीकारला होता। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना ते पत्र जे आहे ते दिलं होतं। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हा राजीनामा जो आहे तो स्वीकारून राज्यपालांना पुढील प्रोसेससाठी प्रक्रियेसाठी पत्र जे आहे ते देण्यात आलं होतं आणि अखेर आता राजभवनाकडनं हे पत्र जे आहे ते प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो अखेर मंजूर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच धन्यवाद विनायक दिलेल्या सर्व अपडेटसाठी। मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा राज्यपालांकडून आता मंजूर करण्यात आलेला आहे। तर राज्यपालांनी आता ही कारवाई केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि राजीनामा सुद्धा आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकतोय। एकंदरीत आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आता राज्यपालांनी मंजूर केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावरती सध्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कारवाई केली जाते। अटक वॉरंट सुद्धा निघालेलं आहे आणि त्यानंतर आता त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आलेलं आहे। एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्यावरती लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। मोठी बातमी, माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली। माणिकराव कोकाटे यांच्यावरती आज अँजिओग्राफी केली जाणार आहे। अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात पोलीस निर्णय घेतील। माणिकराव कोकाटे यांची मुलगी लीलावती रुग्णालयात दाखल झालेली आहे। लीलावती रुग्णालयात कोकाटेंची अँजिओग्राफी होणार आहे।